शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार देणारी नाफेड आणि NCCFची कांदा खरेदी पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे नाफेडच्या गोदामात तब्बल 2,500 मेट्रिक टन कांदा सडून खराब झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मात्र हा वाद केवळ कांदा सडण्यापुरता मर्यादित नाहीये। स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा खरेदीस नकार देत परराज्यातून कांदा आणून त्यांची खरेदी करण्यात आल्याचा खळबळजनक दावा शेतकरी संघटनांनी केला आहे। त्यामुळे स्थानिक उत्पादकांवर अन्याय करून व्यापाऱ्यांना फायदा करून देण्यात येतोय का असा सवाल आता उपस्थित होतोय। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि शेतकरी संघटनांचे आरोप कितपत गंभीर आहे, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू झालेली कांदा खरेदी आता शेतकऱ्यांच्याच रोषाचं कारण ठरत आहे। नाशिकच्या चांदवड येथील नाफेडच्या गोदामात मोठ्या प्रमाणात सडलेला कांदा आढळल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार हा कांदा नाशिकचा नसून मध्य प्रदेशातून आला आहे। नाशिकच्या लाल कांद्याऐवजी निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करून सरकारी गोदामात साठवण्यात आल्याचा दावा केला जातोय। स्थानिक शेतकरी दिवसा कांदा घेऊन रांगेत उभे राहत असताना रात्रीच्या वेळी बाहेरून आलेल्या कांद्याची आवक होत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे। नाफेडचा खरेदी केलेला माल हा कांदा आहे का, हा प्रश्न आहे। ज्या गोडाऊनच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आम्ही जाऊन तिथं बघितलं तर तो कांदा नाहीये। कांद्याचा निकृष्ट दर्जाचा टाकून दिलेला रॉ ओनियन तिथं आहे, म्हणजे गटारीचा ओनियन आहे, एकदम सडका कांदा आहे। त्या कांद्याला कांदा खरेदी म्हणायचं का, हा पहिला प्रश्न आहे। अतिशय दुर्गंधीयुक्त स्टोरेज सेंटरमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथं पडताळणी करू शकता। त्याचा पंचनामा झालाय। जवळपास 2,500 मेट्रिक टन कांदा त्या स्टोरेजमध्ये असावा असं त्या पंचनाम्यात नमूद केलेलं आहे। कांद्याला कुठल्याही पद्धतीची गुणवत्ता नाहीये, कुठल्याही प्रकारचा आकार नाहीये, कुठल्याही प्रकारचा रंग नाहीये। आणि तुम्ही शेतकऱ्याचा जर कांदा घ्यायचा म्हटल्यावर ग्रेडिंगचा विषय आणता। मग हा कांदा ग्रेडिंग करून आणलाय तर कुणाचा आणलाय? अशा पद्धतीच्या ग्रेडिंगला कोणी संमती दिली आहे? हे सगळं पुढे यायला हवं। हा शेतकऱ्याचा कांदा नाहीये आणि कांदा खरेदी ही बोगस आहे। शेतकऱ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेचा प्रत्यक्ष लाभ मात्र स्थानिक उत्पादकांना मिळालाच नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। अनेक शेतकऱ्यांचा कांदा गुणवत्तेच्या कारणावरून नाकारण्यात आला तर दुसरीकडे निकृष्ट दर्जाचा कांदा गोदामात साठवला गेला असा दावा करण्यात आलाय। त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नाफेडमध्ये कुठलाही कांदा शेतकऱ्याचा नाही, सर्व कांदे हे MP राज्यातून आलेले आहेत। तर एकही शेतकऱ्याची पावती बाजार समितीमध्ये नाफेडने खरेदी केल्याची दिसून येत नाही। जर तसे असेल तर बाजार समितीने तसं जाहीर करावं की नाफेडने शेतकऱ्यांचे कांदे खरेदी केलेले आहे। जर डुप्लिकेट उतारे जर शेतकऱ्यांचे घेऊन जर कांदे खरेदी झाले असतील तर त्या शेतकऱ्यांची सुद्धा चौकशी करावी। बरोबर, त्या शेतकऱ्यांची सुद्धा चौकशी करावी। यामध्ये शेतकरी दोष आढळले तर 100% त्या शेतकऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात यावी। आणि उगाच आम्हाला परत जंतर मंतर व येण्या इतपत आमचे सुद्धा तयारी आहे। जसे विद्यार्थी येऊ शकतात तसे शेतकरी सुद्धा जंतर मंतरवरती येऊ शकतात। शेतकऱ्यांच्या मते लाल कांद्याचे कोसळलेले दर आणि बाजारातील अस्थिरतेला नाफेडची चुकीची धोरणं कारणीभूत आहेत। ज्या कांद्याला शेतकरी स्वतः निकृष्ट दर्जाचा म्हणून नाकारतात त्याहूनही अत्यंत खालच्या दर्जाचा कांदा सरकारी गोदामात साठवला गेल्याचा खळबळजनक आरोप आता शेतकरी करत आहेत। अशा निकृष्ट खरेदीमुळेच हजारो टन कांदा आज गोदामात सडून खराब झाला आहे। पण या अवाढव्य नुकसानीची आणि भ्रष्टाचाराची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित होणार का? दोषींवर कठोर कारवाई होणार का? हाच मोठा प्रश्न आहे। सरकारी पैशातून खरेदी झालेल्या कांद्याची ही अशी भयानक नासाडी म्हणजे केवळ शेतकऱ्यांची थट्टा नाही, तर हा थेट देशातील प्रामाणिक करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे, अशी टीका केली जात आहे। मागे ज्यावेळेस इथं जेव्हा खरेदी होणार होती आणि खरेदीच्या वेळेस शेतकऱ्याचा 1 क्विंटल कांदा जेव्हा खाली होतला, त्यातले त्यांनी फक्त 10-20 कांदे हातात घेतले आणि सांगितले की हे कांदे आम्हाला चालतील। म्हणजे ते 50, 55, 60 MM चे कांदे होते। आणि आज त्यांनी जे कांदे स्टोरेज केलेले, ज्यांचे व्हिडिओ सध्या 2-4 दिवसापासून मीडियाला फिरतायत, जो कांदा दिल्लीतले लोक खरं तर ग्राहक खाणारे, खरं तर तो जो साठवलेला चिंगडी गोलटी कांदा आमच्यावर तो उखाड्यावर पडलेला आहे। ना त्याला शेळ्या खात्या, ना त्याला मेंढ्या खात्या, ना त्याला जनावर खात्या। जनावर सुद्धा त्याला तोंड लावू शकत नाही, इतका तो सडलेला आहे, त्याच्यात किडे पडलेले। आणि असा कांदा शासनच्या तर्फे तिथं त्या लोकांना खाण्यासाठी जाणार आहे, ही विशेष आहे। पण हे सगळं फक्त काय, भाव वाढू नये, लाल कांद्याचे भाव वाढू नये, उन्हाळ कांद्याचे भाव वाढू नये, यासाठी चाललेले हे षडयंत्र आहे। आम्हाला असं वाटतं ही नाफेडी व्यवस्था आम्हाला नकोय।
चांदवडमधील या प्रकरणामुळे नाफेड आणि NCCFची पारदर्शकता आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. परराज्यातून कांदा आणल्याचा आरोप आणि स्थानिक शेतकऱ्यांची झालेली उपेक्षा यामुळे शेतकरी कमालीचे संतप्त झाले आहेत. सरकारी गोदामात हजारो टन कांदा नेमका सडला कसा, या प्रकरणाची आता निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. जर तातडीने चौकशी झाली नाही तर विद्यार्थ्यांप्रमाणेच शेतकरीही दिल्लीतील जंतर मंतरवर धडकतील असा थेट इशारा देण्यात आलाय. त्यामुळे शासनाकडून या गंभीर आरोपांची दखल घेतली जाणार का आणि दोषींवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याकडेच आता राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. संतोष बटाव, पुढारी न्यूज, नाशिक.